न्यूज सुपर वन, सत्याचा बुलंद आवाज। अशाच ताज्या महत्त्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपर वन। श्रीरामपूर येथे अंमली पदार्थ गांजासह एक आरोपी मुद्देमालासह जेरबंद। स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरची कारवाई। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मुमक्का सुदर्शन पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या इसमांची माहिती काढून कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत। सदर आदेशानुसार अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स नोडल अधिकारी तथा पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांनी अंमली पदार्थ विक्री आणि सेवन करणाऱ्या इसमांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे, पोलीस अंमलदार रिचर्ड गायकवाड, श्यामसुंदर जाधव, भगवान थोरात, रमेश राजा अत्तार, विशाल तनपुरे, चालक भगवान धुळे यांना रवाना केले। पथक हे श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन हद्दीत अंमली पदार्थाबाबत माहिती घेत असताना पथकास गुप्त बातमीदारामार्फत इसम नामे इरफान छोटू शेख, राहणार कुरैशी मोहल्ला, वार्ड नंबर 2, श्रीरामपूर याने त्याच्या राहत्या घरामध्ये अंमली पदार्थ गांजा विक्री करण्यासाठी आणून ठेवले असल्याची माहिती मिळाली। सदर बातमी पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांना कळविली असता त्यांनी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांच्या मदतीने कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या। त्यानुसार पथकाने तात्काळ श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे जाऊन पोलीस निरीक्षक विशाल खैरे यांना मिळालेल्या बातमीचा लेखी रिपोर्ट दिला असता त्यानुसार पोलीस निरीक्षक विशाल खैरे यांच्या आदेशान्वये श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राम शिकरे, महिला पोलीस अंमलदार मीरा सरग यांच्यासह कारवाई करण्याकरता आवश्यक त्या साहित्यासह पोलीस स्टेशनमधून सरकारी वाहने निघून कुरैशी मोहल्ला उर्दू शाळेशेजारी वार्ड नंबर 2 श्रीरामपूर येथे इरफान शेख याच्या घरी जाऊन छापा टाकून एक इसम ताब्यात घेऊन त्यास त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव इरफान छोटू शेख, वय 40 वर्ष, राहणार कुरैशी मोहल्ला उर्दू शाळेशेजारी वार्ड नंबर 2 श्रीरामपूर असे असल्याचे सांगितले। तेव्हा पथकाने बातमीची हकीकत सांगून त्याची आणि घराची झडती घेतली असता त्याच्याकडे प्लॅस्टिक पिशवीमध्ये उग्रवास येत असलेले पदार्थ मिळून आले। आरोपीकडे याबाबत विचारपूस केली असता त्याने त्यामध्ये अंमली पदार्थ गांजा असल्याचे सांगितले। तसेच त्याच्या कब्जात मिळून आलेल्या अंमली पदार्थ गांजा कुठून आणला आहे याबाबत विचारपूस केली असता त्याने सदरचा गांजा हा इसम नामे फकीर, पूर्ण नाव माहीत नाही, राहणार बजरंग चौक, वार्ड नंबर 2 श्रीरामपूर, फरार असे असल्याचे सांगितले। ताब्यातील आरोपींकडून 15,121 रुपये किमतीचा 604.84 ग्रॅम वजनाचा गांजा, अंमली पदार्थ, 2,000 रुपये रोख, 500 रुपये किमतीचा एक इलेक्ट्रॉनिक वजन काटा असा एकूण 17,621 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। ताब्यात घेतलेल्या आरोपीविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल रमेश राजा अत्तार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ कायदा सन 1985 चे कलम 8 क 20 ब प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन हे करीत आहे। सदरची कारवाई मुमक्का सुदर्शन पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी केली आहे। न्यूज सुपर वन साठी अभिषेक सोनलेसह अजिंक्य पटेकर, श्रीरामपूर।